आज इयत्ता पहिलीच्या वर्गात गुलाबजामुन हा विषय निघाला आणि मुली या विषयावर कशा बोलत आहेत ते ऐकूया. स्टार्ट. माझ्या भावाच्या लग्नाला साखरपुड्याला गेलतो ना आम्ही. तिथं गुलाबजाम खाल्ले होते आणि वरण भात आणि पुरी आणि शेव होते ते खाल्लं होतं आम्ही. खाल्लं होतं असं म्हणायचं. हां, शाबाश. माझ्या मम्मीच्या मामाच्या मुलीचं लग्न होतं. आम्ही गेलो तेव्हा गुलाबजाम खाल्लं होतं. माझी मम्मी झोपली होती तेव्हा माझी बहीण आणि मी उठून गेली आणि फ्रीजमध्ये गुलाबजाम ठेवलं तिथं पूर्ण खाऊन गेली आणि मम्मी उठून गेले तर काय नाही दिसलं मम्मीला. ओके. सर आम्ही वॉटर पार्कला गेलो होतो ना, तिथे माझी मम्मी म्हणे खूप मस्ती कर म्हणे, आपलं वॉटर पार्क आहे म्हणे, जे खेळायचे ते खेळ म्हणे, फक्त माझ्यासोबत काय म्हणे. मग इथं गुलाबजामुन कुठं आला आता? हां, मामाच्या गावावर मी गुलाबजामुन खायची. आता मामाचं लग्न होतं तिथं गुलाबजामुन खाल्लं होतं, वरण भात खाल्लं होतं, चलन घातली होती. घरी माझा भाऊ आणि मी होती, मम्मी झोपलेली होती. फ्रीजमध्ये ना गुलाबजामुनच्या ना वाटी पडलेली होती, त्याच्यामधून माझा भाऊ आणि मी खाऊन गेलो. जेव्हा सर्व झोपलेले असताना तेव्हा मी ना गुपचित गुलाबजामुन खाऊन घेते. कोणीच नाही खात माझ्यासोबत, सगळे मीच खाऊन घेते. सगळे खाते. अरे बापरे. गुलाबजामुनचे अंदर ऑरेंज असतं ना, तर आहे ना मी लग्नामध्ये गेली तर मी असं तुकडं तोडलं तर त्याच्यामध्ये ग्रीन निघलं. मी पप्पांना विचारलं काय. आमची खालची मामी होती ना, तिने आम्हाला ना वाटी भरून गुलाबजामुन दिले होते. ते रात्र झाली तर माझी बहीण आणि मला भूक लागली होती, तर ना आम्ही फ्रीजमध्ये बघलं, तिथं आम्हाला ना गुलाबजामुनची वाटी भेटली, तिथं पूर्ण खाऊन गेलं. बघितलं, भेटली. हां, छान. चल. माझ्या मामाच्या लग्न होतं, मी गुलाबजामुन कोथिंबीर खाल्ली होती. पोट भरून खाल्ले. हां, छान. खूप छान. हे गुलाबजामुनवर बोलले. फक्त बोलत असताना शुद्ध शब्द आपण वापरले गेले पाहिजेत. आपण नेहमी बोलताना कसं शुद्ध बोलतो की नाही, तसं मग आपण केव्हाही जर उभे राहिलो आणि बोलायला उभे राहिलो समोर, तर आपल्या तोंडातून शुद्ध शब्द आले पाहिजे, उच्चारण स्पष्ट असलं पाहिजे. कळलं? पुन्हा एकदा खूप छान. स्काउट गाईड क्लॅप गो.